काका नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. निराधर पुंडलिकराव काय मुक्काम तहसील कारवार जिल्हा नागपूर. जिल्हा नागपूर. आज मी तुमच्या घरी आलेलो आहे रिधोऱ्याला. हं, तर आज आपण हा भन्ना तसा डेमोचा रिझल्ट पाहण्यासाठी आलो आहे, बरोबर आहे. हं, तर आपण कपाशी आणि तूर या पिकावर बीज प्रक्रिया केली होती ठीक आहे. 5 दिवसापूर्वी. तर हा जो रिझल्ट आहे तर काय वाटतं तुम्हाला या रिझल्टविषयी? बरं, याला आपण आपलं बिजोरीच आणि RPS वापरलं आहे. हं, इथे वापरलं का? नाही नाही. या तुरीला वापरलेलं आहे, इथे वापरलं का? नाही नाही. बरं, आता तुम्हाला रिझल्ट काय वाटतो हा? मराठी तू हां. कसा वाटतो दोघांमध्ये फरक? RPS आणि बिजोरीच लावलं तर काय फरक पडला? त्याच्यात फरक पडला, याच्यात फरक नाही पडला. याच्यात फरक पडला. बरं, हा तुमचा मुलगा आहे. शुभम दादा, तुम्ही सांगा बरं काय रिझल्ट झालेला आहे? हे चांगलं दिसत आहे. हे थोडं कमी दिसत आहे. आणि वाढ कशी आहे? याची चांगली आहे. चांगली वाढ आहे. उगवलं कोणतं लवकर? हे हे उगवलं. बरं, इतर शेतकरी बांधवांना तुम्हाला काय वाटतो रिझल्ट कसा आहे? रिझल्ट बरा वाटून राहिला. बरा वाटतोय. बरं, शुभम दादा, तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? त्यांनी हे बीज प्रक्रियेसाठी वापरायला पाहिजे का? हो 100% वापरायला पाहिजे. तुम्ही वापरणार आहात? हो. बरोबर आहे. बाकी शेतकरी बांधव, बाबा